एक साधू आणि त्यांचे 7 शिष्य होते. तर साधूंनी काय केलं, एक चिखल्यामध्ये एक अशी उभी रेष आखली आणि ते म्हटले की ही रेष न पुसता तुम्ही हिला बारीक करून दाखवायची. कोणला? रेषेला. तर असे 6 जण आले. त्यांना काय ते जमलं नाही, परंतु त्याच्यामध्ये एक अत्यंत असा हुशार शिष्य होता. तो आला आणि त्या रेषेपाशी त्याने एक मोठी रेष आखली आणि तो डायरेक्ट साधूला म्हणला की बघा मी हे करून दाखवलं. कारण का की त्याने ती रेष पुसली नाही, दुसरी रेष मोठी केली. याच्यातून आपल्याला तात्पर्य एकच भेटतं की दुसऱ्याला छोटं करण्यापेक्षा आपण कसे मोठे होऊ याच्याकडे जास्त लक्ष द्या. काय? याच्याकडे जास्त लक्ष द्या. कारण की जोपर्यंत आपण मोठे होत नाहीत तोपर्यंत दुसरे छोटे होणार नाहीत. पण दुसऱ्याला छोटे बनवायच्या नादात आपण इतके छोटे होतो की त्याच्यामुळे आपली बरबादी होते. त्याच्यामुळं आपण जेवढे मोठे होऊ ना, आपण मोठे झाले पर्याय ते छोटे होणारच आहेत ना. म्हणून कधीही दुसऱ्याला संपवण्याच्या नादात आपण कधी संपू हे कळत नाही. म्हणून दुसऱ्याला छोटे कधी ठरवू नका आणि आपण मोठे व्हा, आपोआप दुसरे छोटे होते.